बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचा पेटी वाटप व बॅग वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न। बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक 27/2/2026 रोजी पेटी वाटप व शालेय बॅग वाटपाचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात पार पडला। कामगार बांधव व त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। या कार्यक्रमात संघटनेचे संघटना प्रमुख डॉक्टर शंकरदादा माने, मुंबई प्रदेश अध्यक्ष दीपक वाघ, पालघर तालुका अध्यक्ष मंगेश सावंत, मुंबई महिला प्रदेश अध्यक्ष उज्ज्वला सावंत, कार्यालयीन कर्मचारी साक्षी कोलते, मीना मर्चडे, राधा मोटे, शिवसेना शाखेचे संस्थापक शरद गावकर तसेच राजू सिंह, संतोष वानखडे, अरुणा वाघमारे, विजय कोलते आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात मुंबई प्रदेश अध्यक्ष दीपक वाघ व महिला प्रदेश अध्यक्ष उज्ज्वला सावंत यांनी मनोगत व्यक्त करत कामगारांना मिळालेल्या साहित्याबद्दल समाधान व्यक्त केले। कामगारांमध्ये दिसून आलेला उत्साह कायम राहील आणि संघटनेच्या सदस्य संख्येत निश्चितच वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले। संघटनेचे संघटना प्रमुख डॉक्टर शंकरदादा माने यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की संघटना ही केवळ साहित्य वाटपापुरती मर्यादित नसून कामगारांच्या मुलांना डॉक्टर, वकील, उच्च शिक्षित अधिकारी, कलेक्टर बनवण्याच्या ध्येयाने कार्यरत आहे। कामगारांना खऱ्या अर्थाने राजा बनवण्याचा आमचा संकल्प आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या उपक्रमामुळे कामगार वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटनेबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे। आजपर्यंत आपण दुसऱ्याला भांडीपेटी भेटली हे आपण बघितलं, दुसऱ्याला सगळ्या वस्तू भेटल्या हे आपण बघितलं, पण आज ते आपल्याला स्वतःला भेटतात तर एक चांगला आनंद आहे। आणि तुमचं एक काम भांडीपेटी राहिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम आपण करणार आहोत। तुम्ही टेन्शन घेऊ नका की आम्हाला भेटेल की नाही। आजपर्यंत प्रत्येकाला असं वाटत होतं पण भेटणार नाही असं होणार नाही। हां, वेळ लागेल पण जे काम आपण हाती घेतलंय ते पूर्णपणे करणं, कारण शंकरदादा शाहू फुले आंबेडकर यांच्या तत्वावरती चालणारी व्यक्ती आहे। तुम्हाला सांगायचं म्हटलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे भारतीय संविधानाची पुरेपूर अंमलबजावणी या देशामध्ये फक्त 10 वर्ष जरी झाली तर या 10 वर्षामध्ये या भारतामधल्या प्रत्येक गरीबाच्या घरामध्ये राजा पाणी भरायला येईल एवढी श्रीमंती येऊ शकते। राजा पाणी भरायला येईल एवढी श्रीमंती येऊ शकते। महाराष्ट्र निवारण व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली। स्थापन करण्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला त्यांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती सुधारण्यासाठी जो काय बाबासाहेबांनी घटनात्मक आपल्याला अधिकार दिला होता तो घटनात्मक अधिकार आपल्याला आजपर्यंत मिळू शकला नाही। त्याला कारण एकच आहे, तुम्ही आणि तुम्ही याच्यापेक्षा दुसरं बोलले नाही। कारण ज्या वेळेला एखादा माणूस आपल्या कामाला येतोय त्यावेळेला आपण एक पाऊल पुढे ढकलायला आपल्याला एवढे लागले पाहिजे। तर तुम्हाला सांगतो, गरिबांच्या मध्ये शेकडावर जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत गरीब स्वतःचा उद्धार कधीही करू शकणार नाही। जर आपल्याच माणूस जर आता तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर आपल्याला एखाद्याचं वाटत काढायला बरं वाटतंय, पण प्रत्येक माणसाला खरंच माहीत नसते की माझा हात पहिल्यांदा काळा झालाय आणि मग मी पोटाचं दुसऱ्याचं तोंड काळं केलं। अक्षरशः गरिबानं शेकडावरती करण्यापेक्षा शिडीवर आपण जर मानली आणि शिडी चालत असताना आपल्या मुला माणूस वर जाऊ दे मग मी त्याला पुढे जाईल की आपण एका ठिकाणी पोहोचलं तुम्हाला सांगतो, आपण त्या जातीचं, त्या धर्माचं, त्या पंथाचं, त्या पायकीचं, त्या पक्षाचं किंवा कुठल्याही इतर कुठल्या याचं काम करत नाही। बहुजन संघटित कामगार संघटना ती सर्व मानवतेचं काम करते आणि ती तुम्हाला सांगतो साहेब, मी आज एक अभिवचन देतो, तुमच्या सगळ्यांचा जर प्रतिसाद असा झाला, महाराष्ट्रामध्ये आज लाखो पोरांनी इंजिनियर बनवली, हजारो पोरं डॉक्टर बनवली। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।